तुला कसं कळलं मला भूक लागली? काय करतेस? मस्त वास सुटलाय. आला ना खमंग वास? मग अहो मानसी चालली ना दिल्लीला, तिला आवडतात म्हणून तिच्या बरोबर द्यायला बेसनाचे लाडू करते. तर ती 2 का 3 वर्षासाठी चालली? हो. किती लाडू करणार? 1000? अहो चिवडा सुद्धा केलाय, चांगला डबाभर केला. आता तिकडे गेल्या गेल्या तिला 10-15 दिवस पुरतील, हो की नाही? आज संध्याकाळी हे सगळं द्यायला तुम्ही याल ना माझ्या बरोबर त्यांच्याकडे? नाही. नाही म्हणजे का नाही? मला काम आहेत अगं. अहो हे काय सारखी सारखी कामं, पण आजही द्यायला पाहिजे ना, उद्या ती जाणार. आणि तसं बघायला गेलं ना तर ती तुमची जास्त लाडकी आहे. हो म्हणूनच नको. ती आता दिल्लीला चालली, ती का चालली, कुठल्या परिस्थितीत ती निर्णय घेतलाय माहिती आहे ना आपल्याला. अवघड होतं ग जाऊन बोलायला. तुम्ही नाही आलात तर नाही म्हणजे आता मी एवढं सगळं केलंय ते. अरे मला अर्धा कप चहा मिळू शकेल का? अर्धा? हा अर्धा काय तुला मधुकाका 2 कप चहा मिळेल. 2 कप? हा. अलकानी मानसीसाठी थोडं चिवडा आणि लाडू केले, तो डबा फक्त. तो डबा मी तिकडे नेऊन द्यायचा? मी हो म्हटलं तरच चहा मिळणार आहे का? अहो नाही नाही असं काही नाही, मी ठेवलं सुद्धा आधण. द्याल का मधुकाका प्लीज? मी देईन, याचे काम मला माहिती आहे, मी देईन. जाणार होतो मीच, तिकडे महत्वाची मीटिंग आहे, तिथे डबा घेऊन जाणं वाईट दिसतं म्हणून. मला माहिती आहे. चहा मिळेल ना? हो होतं. चल चहा घेऊ कोणी. काम तुझी म्हणते ना. सगळी माणसं एका पाठोपाठ चालली. आधी मोहन, गीता आणि मुलं गेली, नंतर सलील बंगलोरला गेला. मी एकटीच राहणार की काय? मी ऐकलं तू परवाच चालली आहेस दिल्लीला. त्यांचा मेसेज आलाय तसा. पण तू तर पुढच्या वीक मध्ये जाणार होतीस ना? त्यांनी मला इन पर्सन मंडेला रिपोर्ट करायला सांगितलंय, त्यामुळे तिकीट प्रीपोन करणार आहे मी. सो ऑल द बेस्ट. मी म्हणलं ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. किमान तू तरी या सगळ्या जंजाळातून सुटलीस. म्हणजे इकडे काहीच धड नाहीये, सरळ नाहीये म्हणून. सो एका अर्थी तू दिल्लीला चालली असते बरंच आहे ना. मी मुद्दामच ठरवलंय दिल्लीला जायचं. माहितीये मला म्हणून. सलीलने तुला लग्नासाठी नकार दिला. आता सगळीजण तुला विचारणार हे का झालं, कशामुळे झालं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आजी आजोबा थोड्या दिवसांनी तुझ्या मागे लागणार की मनू आता लग्न कर लग्न कर. आणि सलीलने लग्नाला नकार दिलाय तो विक्रांत. आणि माझ्या आणि विक्रांतच्या डिवोर्सचं काय? भिजत घुंगडा आहे. सो ताई, तुझ्या आणि विक्रांतच्या डिवोर्सशी माझा काहीही संबंध नाही. रिली? सलीलने स्पष्टपणे कारण दिलंय ना लग्न मोडायचं. आणि जरी त्यांनी सांगितलं नसेल तरी न कळण्या इतकी मूर्ख नाहीये ना मी म्हणू. ताई तू. ओके मी गप्प होते. आता तू चाललीच आहेस दिल्लीला तर स्वतःचं भलं करून घे. म्हणजे मास्टर्स डिग्री कंप्लीट कर, एखादा श्रीमंत मुलगा पटव आणि ताई पुरे झालं आता. तू सुखी राहावस म्हणून हे सगळं बोलते मी म्हणून. बघूया. मला फक्त एका गोष्टीची काळजी वाटते. आता कसली काळजी? आजी आजोबांची. म्हणून त्यांची कशाला काळजी करतेस तू आता? पिकली पानं ती. तुझ्या जिभेला काही हाड? ईशाची काळजी वाटते मला. आता नको करूस ईशाची काळजी. काय आहे, जोपर्यंत तू लक्ष देत होतीस तोपर्यंत मी निर्धास्त होते, पण आता तू नाही आहेस म्हणल्यावर मला लक्ष देणं भाग आहे ना. तू खरंच नीट घेशील तिची काळजी? ऑफकोर्स. ह्यानं त्या मार्गाने मला काळजी घ्यावी लागणारच आहे ना. शेवटी किती झालं तरी आई आहे मी ईशाची. तू निर्धास्तपणे दिल्लीला जा. तिची काय व्यवस्था लावायची ते मी बघून घे.
आईच्या मनात नेमकं काय त्याचा पत्ता लागत नाही. अहो, काय करायचं काही सुचत नाहीये हो. मनू गेल्यावर ईशाचं कसं काय करायचं? काय करायचं ते आपणच ठरवायचं. कारण मोनिका काही करेल याचा भरोसा धरण्यात काही अर्थ नाही. हो ना, पण तेच म्हणजे काय करायचं काय? एकदा विचार करत होतो, मानसी गेल्यावर आपण उठून गावाला निघून जाऊ. हो, पण तेव्हाही ईशाचा प्रश्न राहिलाच असता ना. तेव्हा वाटत होतं की जावई बापू ईशाची जबाबदारी घेतो म्हणाले तर ते घेतील. पण मोनिकाला काही सांगणं आणि तिनं ते ऐकणं, दोन्ही गोष्टी अशक्य कोटीतल्याच आहेत. शिवाय मला आणखीन एक प्रश्न भेडसावतोय हो. आता आणखी काय? मनू तिकडे गेली की खर्चाचं कसं करायचं? तिला स्कॉलरशिप मिळाली. अहो हो, पण त्यात तिचं ती भागवेल हो. पण आपल्याला काही पैसे पाठवेल ही शक्यता राहत नाही ना. शिवाय मोनिकाकडे काही मागायचं म्हणजे मला भीती वाटते हो. कधी वस्कन अंगावर येईल काही सांगता येत नाही. राहता राहिलं तुमचं पेन्शन, अहो त्यात घर भाड्यापासनं ईशाच्या औषधापर्यंतचा खर्च कसा भागायचा ना. प्रॉब्लेम आहे खरा, पण तुझे दागिने वगैरे? नाही ह, अहो कधी ना कधी मनूचं लग्न होईलच ना. त्यासाठी ठेवलेत ते, त्याला नाही हात लावायचा. आपण ईशा सकट गावाला गेलो तर? म्हणजे खर्चाच्या दृष्टीने ठीक आहे, पण एरवी नाही हो झेपायचं. अहो आपल्या गावातल्या घरात अंगणातून परसदारापर्यंत जायचं म्हणजे 6 वेळा पायऱ्या चढ उतार करायला लागतात. ईशाला घेऊन मला नाही हो झेपायचं ते. आधीच माझे गुडघे धरलेत. तिथे झेपायचं नाही, इथे परवडायचं नाही. काय करायचं आपण? बघू, उगीच जीवाला घोर लावून घेण्यात काय अर्थ आहे. देव बुद्धी देईल तसं करू. अरे मधु काका, या या बसा. खूप ऊन आहे ग बाई. चला. हा. इग. बापरे. या या. बरं वाटलं. हे काय? अलकाने लाडू आणि चिवडा करून दिलाय. बापरे, अलका काकींच्या उत्साहाला तोड नाही. अगं मुलांसाठी काही करायचं म्हटलं ना की तिला दुप्पट जोर येतो बघ. आताशा अथर्व आणि आर्यन इथं नाही आहेत, त्यामुळे तिला तितकंसं करता येत नाही, हे खरं आहे. कशी आहेत ती दोघं? ती दोघं ना एकदम मजेत, सिमल्याला आहेत. 1 दिवसाआड फोन करतात मला. हो, मलाही परवा फोन आला होता. अरे वा, छान. बर मानसी, ईशा कशी आहे ग? बरी आहे ती, आजी आजोबांजवळ झोपली आहे. तू इथून निघून गेलीस की तिला चुकल्यासारखं वाटणार बघ. तसं होऊ नये हीच इच्छा आहे. इच्छा खूप असते ग. आता ईशाची जबाबदारी घ्यायची हे विक्रांत 10 वेळा बोलला, पण त्याला ते जमणार आहे का? म्हणजे हॉस्पिटल सोडून तो हे सगळं करत बसणार आहे का? आणि त्यात काय घरच्यांची साथ नाही. म्हणजे मी, अलका, विजय ईशाचं सगळं करायला तयार आहोत. तुला माहिती आहे ते.
पण ईशाला घरी आणण्यावरून मोहन आणि गीता घर सोडून गेले. आता आम्ही हट्ट करून तिला घेऊन गेलो तर माईच्या चेहऱ्यावर आठ्या आणि नानूची नेहमीची आरडाओरड. आम्ही दोघही, विजय आणि मी, दुकानावर. कसं काय जमणार? आणि खरं सांगायचं ते एवढ्याशा लहान मुलीचं काही सगळं करायचं ना, हे पुरुषांचं काम नाही ग. म्हणजे सगळी जबाबदारी शेवटी अलकावर येणार. आता अलका दुनियेची घाबरट, त्यात माईचा धाक, सगळा गोंधळ आहे ग, बाकी काही नाही. मानसी, तू टेन्शन घेऊ नको. तू आपल्या अभ्यासाला लाग. मधू काका, ज्या जन्मापासून सगळं मीच करत आलीये, काळजी तर वाटणारच ना. अगं निघेल काहीतरी मार्ग. तू जशी तिची काळजी घेत होतीस ना, तसं तिची काळजी घ्यायला कोणतरी उभं राहील बघ. चल येतो मी, दुकानावर माल यायचा आहे ना. मधू काका, चहा तरी घेऊन जा. अगं बाहेर केवढं उकडते, चहा कसला? अहो मग मी सरबत आणते तुमच्यासाठी. खरंच नको ग. तू तुझ्या तयारीला लाग. चल मी निघतो. तू पोचलीस की फोन कर, कळव मला. चल येतो ग बाई. काळजी घे आणि इथली काही काळजी करू नकोस, आम्ही आहोत. हा. काहीतरी मार्ग निघेल की काढावा लागेल. माझ्यासारखी ईशाची काळजी दुसरं कोण घेणार? झालं 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 झालं. गुड गर्ल. सारिका, ईशाला सुद्धा पोलिओचा डोस द्यायला हवाय. हो सर, माझ्या लक्षात होतच, पण तुम्हालाही आठवण आहे? हो, मी लक्ष द्यायलाच हवं ना तिच्याकडे. सर, तुम्ही म्हणत असाल तर मी हॉस्पिटलमधून कोणाला तरी पाठवू का तुमच्या सासरी औषध घेऊन? नाही नाही, नको नको, तू औषध घेऊन ये, मी स्वतःच जातो. तू कुठे जातोस? ईशाला पोलिओचा डोस द्यायला. त्यासाठी तू पर्सनली जायची काय गरज आहे? का? मी इथे थांबायची तरी काय गरज आहे? पोलिओच्या डोसचे 2 थेंब तर कुणीही देऊ शकतं ना बाळा. हो ना, जरा आती. बोला. नाही, तू म्हणालास की पोलिओचे 2 ड्रॉप्स द्यायला ते काही कुणीही देऊ शकतो. तर तू स्वतः जायची काय गरज आहे? गरज आहे आत्या, कारण डोस ईशाला द्यायचे म्हणून. हो, पण मग आपण सारिका म्हणाली तसंही करू शकतो. आपण कोणाला तरी पाठवून देऊ. मानसी देऊ शकते आणि मानसीही डॉक्टर आहे, त्यामुळे तुला जायची काय गरज आहे? मला जायची गरज आहे कारण ईशाला माझ्या हातांनी मला डोस द्यायचा म्हणून. एक विचारू तुला, तुला खरोखरच ईशाला डोस द्यायला जायचंय का मानसीला भेटायला जायचंय? आत्या, तू उगाच अर्थाचा अनर्थ करू नकोस प्लीज. मी अजिबात अनर्थ करत नाही, पण तुझा हट्ट मात्र निरर्थक आहे. आत्या प्लीज, तू. हेच मीही म्हणू शकते. विक्रांत प्लीज, आपलं काम आणि आपल्या पर्सनल गोष्टी यांची गल्लत करू नकोस. थँक्यू. आत्या, आपण हे डिस्कशन मी आल्यावर करूया. येतो मी. बाय. म्हणू काय आहे हे? तू एकटी चाललीस दिल्लीला? एवढा पसारा करून ठेवलास हॉलमध्ये. उचल आणि एका कोपऱ्यात ठेव. चल. अगं पसारा काय, मी 3 वर्षांसाठी चाललीये ना, इतकं सामान तर लागणारच. रिअली? तुला आठवतंय ना लग्नाच्या आधी मी किती इव्हेंट्स करायचे? मी सुद्धा बाहेर जायचे. हा, मी कधी जायचे कधी यायचे कोणाला कळायचंही नाही.
हे बघ प्लीज ते सगळं आवर, मला इरिटेट होतंय. आवरून ठेव सगळं. अगं तू इकडे कशाला आलायस? मोनिका, मी ईशाला पोलिओचा डोस द्यायला आलोय. तुला एवढी पडलीये का तिची? हा? मोनिका, काही मॅनर्स आहेत की नाही? जावे बापू, बसा. आजोबा, ज्या जावई बापूंचं तुम्ही एवढं स्वागत करताय ना, तो दिसतो तेवढा सज्जन नाही. मोना, जरा हळू. घरातल्या गोष्टी घरातच राहतील एवढ्याच आवाजात बोलावं. अच्छा, अजून काय कळायचं बाकी आहे जगाला? मी लग्नाआधी प्रेग्नंट झाले हे यांनी सांगितलंच आहे ना अख्ख्या जगाला, बरोबर ना? आमच्या दोघांचा डिवोर्स होणार होता हे सुद्धा सगळ्यांना माहिती आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सलीलने मानसीला लग्नासाठी नकार दिला, ते कशासाठी हे सुद्धा माहितीये मला. ताई बस, मूर्खासारखं काहीही बोलू नकोस. पुरे झालं आता. का पुरे झालं ग? हा, इतके दिवस विक्रांत तुझ्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करतोय, तुझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय, दिसत नाहीये का मला? सारखं सारखं इकडे येतो का? तुला भेटायचंय म्हणून. हे बघ, जग आंधळ असेल, मी नाही आंधळी मानसी. मोनिका, मी फक्त ईशाला पोलिओचा डोस. माहितीये मला, तू ईशाला पोलिओचा डोस देण्यासाठी आलायस हे माहितीये मला. पण काय आहे ना विक्रांत, हे अत्यंत फालतू, तकलादू आणि खोटं कारण आहे. मोनिका, तू काय बोलतेस त्याचा अर्थ तुला तरी कळतोय का? इट्स इन्सल्टिंग. मी तुझा अपमान करतेय काय आहे ना विक्रांत? हे जे तू पोलिओचा डोस देण्यासाठी आलाय ना, हा 5वीतला मुलगा सुद्धा देऊ शकतो रे. त्यासाठी खुद्द गायनकोलॉजिस्ट, काय म्हणतात तुम्ही त्याला, काय म्हणतात, प्रसूती तज्ञ, त्यांनी इकडे येऊन देण्याची गरज नाहीये. आणि त्यात तू कोणाकडे आलायस? ज्या बायकोला तू डिवोर्स देणार आणि डोस कोणाला देणार आहेस? जी मुलगी तुझी नाहीच आहे, बरोबर? किती खोटी कारण आहेत रे ही, असं नाही वाटत तुला? मोनिका, काय मूर्खासारखं बोलतेस? दॅट्स इनफ मोनिका. मी अशा मुलीला औषध द्यायला आलोय जिच्या जन्मदात्या आईने तिला कधी जवळही घेतलं नाहीये. ती मुलगी आजारी असताना तिच्याकडे कधी ढुंकूनही पाहिलं नाहीये आईने. मी अशा मुलीला औषध द्यायला आलोय जिला तिची आई अनाथ आश्रमात दाखल करायला निघाली होती. ज्या मुलीला आता इथून पुढे कोण सांभाळणार हा प्रश्न निर्माण झालाय ना, तिला औषध द्यायला आलोय. आणि तुला तुला माझ्याच हेतूंवर शंका आहे. लाज वाटली पाहिजे तुला. स्टॉप इट. आजी आजोबा ईशाला हा डोस देणं गरजेचं आहे. आता तिला कुणी, कसा आणि केव्हा द्यायचं ते तुम्हीच ठरवा. मी निघतो. मी यापुढे काही ऐकून घेऊ शकत नाही. जावई बापू, निदान तुम्ही तरी डोक्यात राग घालून घेऊ नका. आजी, जिथे आधी आग भडकते ना, तिथे राखेशिवाय काहीही शिल्लक राहत नाही. येतो. जा, तुझ्या आवाजाने उठली ती, शांत कर तिला.